हॅलो, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तर ही आहेत मक्याची कणसं, जी आमच्याच शेतातली मक्याची कणसं आहेत. तर ती आली होती गावावरून, तर ती मी मीठ टाकून छान अशी उकडून घेतली आणि नंतर इथं केलेलं आहे संत्र्याचं ज्यूस. अक्षयला ज्यूस हवं होतं म्हणून मी त्याच्यासाठी ज्यूस बनवलं आणि नंतर हे फ्राईज आहेत, पोटॅटो फ्राईज आहेत, ते मी फ्राय करून दिले त्याला तिखट मीठ लावून. तर ते विकतचे फ्राईज होते. नंतर कामवाल्या मावशींना पण ज्यूस दिला आणि मीही ज्यूस घेतलं. आणि नंतर बघा इथं आलेल्या ह्या भाज्या आहेत, मिरची, भेंडी, मक्याची कणसं, केळी वगैरे हे मी थोडंसं बाईला दिलं आणि बाकीचं मी फ्रीजमध्ये भरून ठेवलं. घरची ताजी फळं भाजी खाण्याची मजाच काही वेगळी असते नाही का. आणि तोपर्यंत आम्ही एक ब्लँकेट मागवलं होतं, तर ते रिटर्न करायचं होतं, तर ते अक्षयला बसवता येत नव्हतं म्हणून मी त्याला थोडीशी मदत केली. आणि हे घरी लावलेलं दही आहे, तर त्याची मी आज कढी बनवणार आहे. दही एकदम घट्ट झालेलं होतं. तर कढीसाठी कढईत मी तूप टाकलेलं आहे, जिरे मोहरीची फोडणी दिलेली आहे, लसूण मिरची आणि कोथिंबीरीचं वाटण, थोडीशी कसुरी मेथी हातावर चोळून टाकलेली आहे, हिंग आणि हळद टाकून छान मी कढीला फोडणी दिलेली आहे. कढी उकळत आहे तोपर्यंत मी किचन ओट्याची थोडीशी साफसफाई करून घेतली. वेळच्या वेळी साफसफाई केली तर फार राडा होत नाही. नंतर कढी उकळत आली तर थोडीशी कोथिंबीर आणि मीठ टाकून कढी मी काढून घेतली बाजूला. नंतर मी चपात्यासाठी पीठ मळलं, चपात्या केल्या, मुलांना जेवायला दिलं आणि माझी कामावरल्यानंतर मी जेवण करून घेतलं. तर कसा वाटला तुम्हाला हा मिनी ब्लॉग नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.